दिला आम्ही. हे काय कृष्णचरित्रामध्ये यासाठी स्वतःची सोय साधता येईल असं खूप आहे. श्रीकृष्णाच्या 16,108 बायका त्यानं गोपींबरोबर केलेली क्रीडा या त्याच्या लंपटपणाबद्दलच्या त्याच्या व्याभिचाराच्या गोष्टी आहेत. त्यासाठी दृष्टी ही तितकी मोठी असावी लागते, मन तितकं उदार असायला हवं लागतं. थोडक्यात समर्थांनी सांगितलं तसं राम आणि प्रभू श्रीकृष्णाचं चरित्र थकीत होऊन अभ्यासावं लागतं. तर आणि तरच आपण ते मान्य करू शकतो. गोपींबरोबर क्रीडा केली त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांचं वय 8, 10, 16 वर्षांचं वय, काय लहानाचं वय. आणि खेळणाऱ्या गोपी त्याच्या आई, मावशी, मोठी बहीण अशा वयाच्या शोधतील अशा गोपिका श्रीकृष्णाबरोबर खेळतायत. आणि आम्ही मात्र तेच त्याला तिखट मीठ लावून त्याच कथा रंगवतो की भगवान श्रीकृष्ण वय वर्ष 16 असताना गोपिकांबद्दल बरोबर खेळत होते. अहो हो, गोपिकांची वस्त्र पळवत होते हे लक्षात तुमच्या राहिलं, पण त्याच्यानंतर द्रौपदीला त्याच श्रीकृष्णाने वस्त्र पुरवली होती हे मात्र तुम्ही आम्ही विसरतो. काय या समाज विघातक कंटकांचं करावं, कुठल्या दगडाखाली यांना ठेचावं. आणि प्रभू सुद्धा अशी कशी बुद्धी त्यांना देतो बोलायची, हैराण होतो म्हणतो. भगवान श्रीकृष्णांचा द्रौपदीचा प्रसंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला सांगा, गोपींबरोबरचा त्यानं केलेला नाच हा जर लंपटपणा असेल, व्यभिचार असेल, तर मला एकाच गोष्टीचं उत्तर तुम्ही द्या. द्रौपदीच्या वस्त्राकर्षण ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस तिनं भगवान श्रीकृष्णाला जी हाक मारली आहे, महाभारतामध्ये त्या हाकेमध्ये श्रीकृष्णाची विशेषणं दिली आहेत. त्याच्यामध्ये गोपी जन प्रिया अशी हाक तिनं मारली आहे. विचार करा, गोपींबरोबर नाचणं, गोपींचा तो प्रिय असणं असं जर त्याचं लक्षण असेल तर तो तिची आबरूचं रक्षण करण्यासाठी धावत येईल हे कसं शक्य आहे. जर त्याला व्याभिचार म्हटला तर तिनं हाक मारताना तिला तेच नाव का सुचावं, याचाच अर्थ त्यामध्ये निर्भय प्रेम होतं, वात्सल्यरूपी प्रेम होतं, त्यामध्ये शृंगार कुठेही नव्हता. हे या भरभरत्यांना कोणी सांगावं. दरवर्षी कीर्तनातल्या पूर्वरंगात उत्तरंगात तेच मुद्दे येतात. आणि नेमकं कालच्याच क्षणी असं आढळलं की भगवान श्रीकृष्ण समजून घेण्यासाठी ज्या आपल्याला मंदिरात जायचंय त्याचं प्रवेशद्वाराचं डिझाईन म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. रामचंद्र समजल्याशिवाय श्रीकृष्ण नाही समजून घेता येईल. कितीही पण म्हटलं दोघांची तुलना करायची नाही तरी सुद्धा तुलना होतेच. म्हणून तुम्हाला आम्हाला एक सांगण्याची गरज आहे, आजची तरुण पिढी मीडियावरती इतकी भाळली आहे की एकदा टीव्ही ऑन केला त्यावर जे दिसतं ते चक्षुर्मय सत्यम म्हणत त्यालाच ते खरं मानतात. आता प्रशांत भूषण म्हणतात ना श्रीकृष्ण लंपट होता म्हणजे तो तसाच असला पाहिजे का, तर तुम्हा आम्हा निष्ठावान श्रद्धावान हिंदूंनी त्यांना वेळीच विरोध केला नाही म्हणून. वरपर काय कारवाई होईल माहित नाही, त्याच्या दरबारात ते ज्याची सगळा लेखाजोखा सुरूच आहे. जास्त मी बोलत नाही, फक्त एकच, समर्थांनी कृष्णरूप सोडता रामरूपाचा का आग्रह धरला त्याचं कारण असं की लुच्च्या लफंग्याला नालायकाला स्वतःची अशा पद्धतीनं सोय लावून घेता येते. म्हणून काय काय कृष्णचरित्र, यमुना तीरी जो वाजवितो वेणू, वेणू यमुना तीरी जो वाजवितो वेणू, वेणू यमुना तीरी जो वाजवितो वेणू, संगे गोपाल अपार, संगे गोपाल अपार, नावानयनी यशोदे आसुवार, नावानयनी यशोदे आसुवार, नावानयनी यशोदे आसुवार. गोपींबरोबर क्रीडा केली.
माखन चोरलं, चोरी केली, खोटं बोलला, गोष्टींबरोबर क्रीडा केली, लग्न करताना 16,000 रिक्षाला फायदा केल्या. समाजाला त्रास देणाऱ्या लोकांना आपल्या कृत्याला पुरवणी देण्यासाठी किती मुद्दे अवेलेबल करून दिले कृष्णाला बघा. पण आमच्या मानसप्रभू महाराज म्हणतात नाही माणिकयाचा प्रभुनाटकी गिरधारी माणिकयाचा बंडू काय वाढायला घेशील सांग रे. आमचा बंडू उठला आणि सगळ्या भांड्यांजवळ गेला. सगळं बघितलं. भाताच्या भांड्याला हात लावला तर सटका बसला. आमटीच्या भांड्याला हात लावला तर म्हणे हिचा अंगावर उडल, डोळ्यात गेले तर वांदी होती. शिऱ्याचं बघितलं तर आताच गरम गरम काढलं त्यालाही चटके बसतात. मग काय बंडू गेला आणि पटकन पापडाचा भांडा जे होतं तळलेले छोटे छोटे पापड ते उचलला आणि वाढायला सुरुवात केली. काय बंडू सुरुवातीला तरी पापड वाढतात का? तो म्हणतो बाकीच्यांना चटके बसतात, मी पापड वाढला. पापड, कोशिंबीर, मीठ, किती महत्वाची गोष्ट. मीठ मीठ मी वाढेल. भात वगैरे तर तुमचं तुम्ही बघून घ्या. श्रीकृष्ण चरित्रात हेच नरकासुराला मारलं, कंसासारखा मामा सारखा भाऊ मारला, दुर्योधन आधी सगळे कौरव काही ना काही होईना नात्यानं श्रीकृष्णाचे दुरून का होईना पाहुणेच लागत होते. त्या सर्वांचा निपात पांडवांकरवी करवला. ही भांडी तुम्ही उचला, आम्हाला काय गोपींबरोबर क्रीडा केली. हे सोपं आहे, एवढं घेण्यासारखं. समर्थ म्हणाले हे नकोच. हे कृष्णाला जवळ केलं की हे घोळ होणार आहे, त्यामुळे मी रामालाच जवळ घेतो. का तिथे बालालीलाच नाही. ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया सगळे असे. मग त्यात काय मातृ पितृ भ्राता यांच्याबद्दलचं प्रेम आहे, मैत्री आहे, निखळ व्यक्त झालेलं शत्रुत्व आहे. आणि त्या रामचरित्राकडे बघितलं तर रामायणातलं पात्र आणि पात्र इतकं उदात्त जीवनदर्शन तुम्हाला समोर ठेवतं की हिमालयाकडे बघितल्यानंतर आपण कितीही ताट उभा राहायचा प्रयत्न केला तरी तो तसाच डबल कीर्तन उभा राहतो, तितकाच उंच असतो. आणि आपली मान खाली तुटते त्याला दंडवत करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी. इतकंच उंच काम प्रभू रामचंद्रांचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात बाबा मना प्रार्थना तुझला एक आहे, प्रभुराज थकीत हो निपात. किती सुंदर चरित्र आहे. वाल्मिकींनी, आनंद रामायण कर्त्यांनी, तुलसीदासांनी प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातल्या लीलांचं वर्णन का म्हणून केलं? तुमचं आमचं जीवन आहे त्यापेक्षाही एका उत्तुंग पातळीवरती जावं म्हणूनच केलं की. रामचंद्र स्वतः आता अयोध्येच्या राज्यसिंहासनावर बसणार आणि 3 वर मागितले कैकईनं. त्या वराप्रमाणे अंगावरची सर्व वस्त्र उतरवून वल्कर नेसून आता वनवासात जावं लागलं. तुलसीदास महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात प्रभू रामचंद्रांच्या चित्ताची अवस्था किती सुंदर होती. त्यांचा चेहरा, त्यांच्या चेहऱ्यावरची कांती किती स्थिर होती. आता मला राज्यावरती बसायचंय आणि मी अयोध्येचा सम्राट होणार, राजा होणार, म्हणून
आनंदाचा उचंबळ त्या कांतीवरती कधीही दिसला नाही. आणि त्यानंतर कैकेयीनं सांगितल्यानंतर अंगावरती राजवस्त्र उतरवून स्वतः प्रभू रामचंद्र वल्कला अंगावर घेत आहेत आणि वल्कला घेऊन वनवासाला जात आहेत. लक्षात घ्या, त्यावेळेची रामाची मुद्रा ती विषण्ण नाही, नाराज नाही, ती तितकीच सुंदर, तितकीच शांत, तितकीच स्थिर, तितकीच प्रसन्न होती. म्हणून आम्ही रामचंद्रांचे पाय पकडायचे. अहो, लग्नामध्ये लुगडं दिलं नाही तर किती चिडचिड होते. लुगडं जाऊ द्या, टॉवेल टोपी आम्हाला विचारलंच नाही. अहो, तुम्ही आहात कोण? प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम त्यासाठी म्हणायचं. आचार, विचार आणि विकार यांच्या मर्यादा त्यांनी त्यांच्या चरित्रात सांगून दिल्या. स्वतः प्रभू रामचंद्र म्हणतात, मी देव नाही, आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. दशरथ नावाच्या अयोध्येच्या राजाच्या पोटी जन्माला आलेला मी एक पुत्र आहे. तुम्हा आम्हासारखा माणूसच आहे. ते सुद्धा मानुष पातळीवरचा. मी सुद्धा एक माणूस आहे. म्हणणं एकच, त्यांना दंडवत का करायचं, त्यांना थकीत होऊन का बघायचं. तर तुम्हा आम्हाला ज्या गोष्टी शक्य होणार नाहीत पण त्या समाजाच्या धारणेसाठी आवश्यक आहेत, त्या प्रभू रामचंद्रांनी हायेस्ट प्रायोरिटी देऊन पूर्ण केल्या. आम्ही त्या बाजूला टाकतो. स्वतःच्या उद्योग धंद्यांमध्ये वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये एखाद्याचा समजा काही बिझनेस असेल आणि या बिझनेस मध्ये घरचे जर म्हणाले ना, त्या कुलदैवताला आपल्याला जाऊन यायचंय, तो म्हणतो नको, महाराष्ट्र इंड आहे आणि कामं बघू देत, मग जाऊया. म्हणजे महत्व त्याला नाहीये, महत्व याला आहे. प्रभू रामचंद्रांनी ते केलं नाही. धर्माच्या कामासाठी, राज्याच्या, समाजाच्या धारणेसाठी जे काही असेल त्यामधला उत्तुंग आदर्श प्रभू रामचंद्रांनी स्थापन केला आहे. बरं, तो आदर्श स्थापन करायचा आहे म्हणून महाराज राबले नाहीयेत, म्हणून महाराजांनी किंवा प्रभू रामचंद्रांनी तसं काही केलेलं नाहीये. त्यांचा स्थायी भावच तसा आहे की ते तसं करत गेले आणि आदर्श प्रस्थापित होत गेले. अजून काय सांगावं? वचन पाळण्यासाठी, रघुकुळाची रीत सांभाळण्यासाठी प्रभू रामचंद्र स्वतःच्या अंगावरचं पितांबर आणि उपरण काढून वल्कला नेसतायत. सीतेला सोबत जावं लागणार हे माहितीये. काय होईल, तोंडचा घास काढून पळवला गेला. त्या चांडाळीने कैकेयीनं तोंडचा घास पळवला असंच म्हणावं लागेल ना. तसं असताना किती चिडचिड व्हायला हवी, पण ती स्थिर चित्तानं असलेलं प्रभू रामचंद्रांची ती वदनकांती, त्यांच्याबरोबर सीतामाई आणि हे दोघ जण तिथे असताना विचार करा काय प्रसंग घडला असेल. त्या प्रसंगात अंगावरती वाचलं तरी रोमांच उभे राहतात. ती वल्कलं सीतामाईला नेसता येईल आणि ती हसून सांगतेय, अहो ऐकता का, एवढी गाठ एवढी बांधून द्या आणि एवढं मला नेसवून द्या. लक्षात घ्या, जिला नवरा कुणी मोठा असेल त्याच्या कामामध्ये कुठलीही स्त्री थोडासा हातभार लावते, मात्र तो उच्च पदस्थ आहे म्हटल्यानंतर माझी हौसमौस जास्त होईल अशी इच्छा तर प्रकट करतेच ना. माझा नवरा कलेक्टर आहे, कालपर्यंत टू व्हीलरवर फिरत होते, आता फोर व्हीलर राहील, ही तर इच्छा ती करते ना. सीतेनं ती तशी धरली नसेल हे कशावर? उद्यापासून मी या पूर्ण अयोध्येची राणी होणार आणि राणीपणाला जे काही भोग आहेत ते सगळे भोग, सगळी सुख माझ्या पायाशी लोळून घेणार. असं असताना काही क्षणांमध्ये निर्णय बदलतो आणि सीता राजवस्त्र उतरवून स्वतः वल्कला नेसते आणि प्रभू रामचंद्र ती वल्कला नेसवण्यासाठी सीतेला मदत करतात. अंगावरती रोमांच उभा राहावा असे दर्शन. मला सांगा, रामप्रभू जातील वचनाला बांधलेत, अर्धांगी आहे, पतिव्रता आहे म्हणून सीता सोबत जाईल इथपर्यंत ठीक आहे. बापड्या लक्ष्मणाचं काय काम? तो म्हणाला नाही. काही का होईना दशरथ महाराजांबद्दलचा मनामध्ये उत्पन्न झालेला राग की आपल्या आवडत्या पत्नीचं ऐकण्यासाठी माझे वडील स्वतःच्या लाडक्या पुत्राला वनात धाडू शकतात असं कसं शक्य आहे, आणि ते जर नसतील तर मी इथे राहू शकत नाही. कुठल्याही अटीमध्ये, कुठल्याही वचनामध्ये लिहिलेलं नव्हतं. विचार करा, एखाद्या राजाच्या 3 बायका, मोठा मुलगा सुनबाई सकट वनवासात जातोय आणि मधली जी आहे तिचा मुलगा लक्ष्मण जातोय त्याच्यासोबत, तर ती आई काय म्हणेल, बाळ ते जात आहेत जाऊ देत, आपलं घरात बसा, वरण भात भेंडीची भाजी व्यवस्थित सुरू आहे.
एवढं असताना सोबत जायचं कारण काय? तर माझा भाऊ मला जास्त प्रिय आहे आणि निघायच्या आधी साहजिकच लक्ष्मण निरोप घ्यायचा म्हणून सुमित्रेच्या चरणाशी लागला. तर सुमित्रेनं त्याला उभं केलं आणि काय सांगितलं असावं? तुमच्या आमच्या आजच्या समाजातली सुमित्रा असती तर म्हटली असती, काय नेट पडलं नाही जाण्या वाचून, बसा इथे घरा. सुमित्रा म्हणाली, तुला जायची इच्छा झाली आहे ना, तुझ्या बंधूवरती तुझं प्राणापेक्षाही जास्त प्रेम आहे ना, तर नक्की जा. यानंतर तुझ्यासाठी प्रभू रामचंद्र हेच दशरथ महाराज म्हणजे तुझे वडील आहेत, तुझी बहिणी सीता हीच तुझी आई आहे, सुमित्रा आहे. आणि त्या ज्या जंगलात जाशील ते सगळं अरण्य हीच तुझी अयोध्या आहे. मुला सुखानं जा. असं कोणी निरोप देईल? आणि ते तिथून निघून जाते. कौशल्याबद्दल काय सांगा? कौशल्य म्हणाली, धर्मपत्नी असून सुद्धा पुत्र होत नाही याचं दुःख. पुत्र झाले तर कुठेतरी सुखाची आशा आई म्हणून मनामध्ये निर्माण व्हावी. तर त्याच काळात हा घाला माझ्यावरती पडावा, वचनांची आठवण माझ्याच सवतीनं तिथे करून द्यावी. रामायण एकदा बघा, पान उतारा करण्याचा अनेक क्षण कैकेयीनं सोडलेले नाहीयेत कौशल्याला. आणि कौशल्या म्हणते, काही नाही, सुमित्रा आणि कैकेयी या माझ्या सख्या बहिणी आहेत. किती उदात्त आईचं दर्शन आहे. तिसरं दर्शन भरताचं. जितकं लक्ष्मणाचं प्रेम रामावरती तितकंच भरताचं प्रेम आहे. आजोळून परत आलेला भरत, वडील गेलेत माहित नाही काय नाही, आल्यानंतर कैकेयीची कान उघडणी केली आहे. रामानं असं काय केलं होतं? कुठल्या स्त्रीबरोबर व्यभिचार केला होता? कुठल्या निरपराध माणसाची हत्या केली होती? कुठे चोरी केली होती की काय केलं होतं? आई सांग, कारण कुठल्या पातकाचं शिक्षा म्हणून तू वनामध्ये पाठवलंस? असा खरा सवाल ही भरतानं केला. इतकं आई बापापेक्षाही जास्त प्रेम या भावानं केलाय. रामायणातली गंमत सांगू? रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि कुबेर चार सख्खे भाऊ पण कधी धडाचे राहिले नाहीत. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न सावत्र भाऊ पण इतके सुंदर राहिले. इतकं प्रेम. माझे जे वक्ते आवडते व्याख्याते प्राचार्य राम शेवाळकर, त्यांनी लक्ष्मणावरती खूप सुंदर व्याख्यान दिले. त्यात म्हणे, असं भावावरती प्रेम कुणी केलं नाही, करणार नाही आणि करूही नाहीये, इतकं प्रेम लक्ष्मणानं रामावर केलंय. बरं, बापडा लक्ष्मण चरित्र खूप सुंदर आहे. भावाची आज्ञा अशी उचलून धरली, शब्द पडू दिला नाहीये. पिता तर पिता म्हणूनच. दुसरी गोष्ट, सीतेला आई तर आई म्हणूनच मान दिलाय. पळवून गेलेल्या सीतेचे दागिने ज्यावेळेस किष्किंध्यात सापडतात, ते दागिने प्रभू रामचंद्र बघतात आणि म्हणतात, लक्ष्मणा, त्यातला एकही दागिना मला ओळखता येत नाही, तुला वगैरे जमतंय का? हे सीतेचे आहेत का बघ. तो म्हणतो, दादा, यातलं मला कर्णाची कुंडला माहित नाही, सीतामाईची. मला गळ्यातलं मंगळसूत्र किंवा काय आभूषण आहे ते माहित नाही. मला एकच माहितीये, तिच्या पायातल्या तोरड्या. मी तिच्या नमस्कारासाठी रोज तिला वंदन करायचो, त्यावेळेस मी तिच्या पायातली नुपुरं बघितली, ती नुपुरच तेवढी मला माहिती आहे. किती सुंदर चरित्र आहे लक्ष्मणाचं. आणि हाच लक्ष्मण वनवासाला रामप्रभूंबरोबर निघून जातो. दुसरी गंमत काय सांगता येईल? सगळ्या रामायणातल्या पात्रांनी खूप मोठा त्याग केला आहे. आपल्या स्वत्वाचा त्याग केला, आपल्या सुखांचा त्याग केला, यासाठी की कुळाची कीर्ती राहावी आणि समाज भरकटून अनाचार करणार नाही, सदाचाराला सोडू नये, यासाठी स्वतःचे आयुष्य त्या यज्ञामध्ये त्यांनी हवन केलं. वाल्मिकींना त्या तिथे जाता आलं नाही, पण विचार मनाशी पटकन येतो. रामाला वनवासात पाठवलं तर सीतेलाही वनवासात पाठवलं. वनवासात जायचं दुःख नक्कीच आहे, मात्र पतीचा वियोग नाहीये ना, पती सोबत आहे. मात्र लक्ष्मण एकटा गेलाय आणि लक्ष्मणाची ऐन तारुण्यातली नुकताच लग्न झालेली पत्नी उर्मिला, ती मात्र अयोध्येत आहे. तिनं बिचारीने काय केलं? वाल्मिकी तिथपर्यंत पोहोचले ना पोहोचले माहित नाही, पण आपलं मन मात्र नक्की पोहोचतं. ते तिचा त्याग किती मोठा आहे. पण नाही, पुढे गेले, वनवास सुरू झालाय.
शक्तीने तर बलवान आहेच, पण बुद्धीनेही तल्लख असलेला किष्किंध्याचा पंतप्रधान भेटला. मी मुद्दामून पंतप्रधान म्हणालो, तुमच्या आमच्या सुदैवानं असेच आहेत आता. नाही तर निवडणुकीच्या वेळेस वीर काय म्हणतात, निवडणुकीच्या वेळेस दास मारुती, जिंकून आल्यावर वीर मारुती होत ना, तसं नाही. त्याच्या योगाने झालेली किष्किंधा नरेश होणाऱ्या सुग्रीवाची ओळख आणि तिथे सुग्रीव आणि रामामध्ये जुळलेलं मैत्र किती घनिष्ठ. काय त्यांच्यात वाद भरपूर झाले, अनाभाका भरपूर झाल्या, पण सीतेची मुक्तता केल्यानंतर पुन्हा माघारी येताना सर्वांना सत्काराचं आमंत्रण प्रभू रामचंद्रांनी दिलंय. आणि त्या सत्कार स्वीकारण्यासाठी स्वतः सुग्रीव सर्व युद्धात असलेल्या वानरांसकट तिथे आलाय आणि सत्कार स्वीकारलाय. प्रभू रामचंद्रांनी उत्तरकांडामध्ये जलसमाधी घेतली ही बातमी सुग्रीवाच्या कानावरती पडली, मात्र सुग्रीव धावत आलाय आणि त्यानंही पाण्यामध्ये प्रवेश केला. आपल्याला पतिव्रत, पत्नीव्रत हे शब्द माहिती आहे. अजून एक शब्द लक्षात घ्या, मित्रव्रत. आपल्या लाभासाठी, आपल्या फायद्यासाठी अनेक मित्र जोडणारे आपण अडचणीत असताना त्याला कॉल करतो आणि म्हणतो काय कसं बरं चाललंय. पण त्याची अडचण आली, त्यानं फोन केला, त्यानं मदत मागितली, आपण त्याला करत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे या न्यायाला आपण मैत्री जोडतोय. आजच्या काळातली वरवरची मैत्री कुठे, आणि त्या काळातली माझा प्रियतम मित्र हा स्वतः जलसमाधी घेतो म्हटल्यानंतर मीही जाऊन शरीरामध्ये देह झोपून द्यावा असं म्हणणारा सुग्रीव कुठे. म्हणून मित्र म्हणून प्रभू रामचंद्रांकडे बघावं लागतं. प्रभू रामा, काय सुंदर उदाहरण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या चरित्रामध्ये तुम्ही केलंय. या उपर शत्रू म्हणूनही रामाकडे बघावं लागतं, एक लोकोत्तर शत्रू म्हणून त्यांना वंदन करावं लागतं. कारण याचं कारण असं, मारीचाच्या तोंडी सुद्धा हे वाक्य आहे की मित्र असावा तर रामचंद्रांसारखा आणि शत्रूही असावा तर रामचंद्रांसारखा. अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, प्रभू रामचंद्रांची आवडती सीता पळवली गेली म्हणून प्रभू रामांनी रावणाला मारला, असं आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं जरा सांगा. सीतेला पळवलं नसतं तर प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं नसतं? सांगा जरा, बोला. मारलं असतं की नसतं? नक्कीच मारलं असतं. कोणत्या मनोवृत्तीचे लोक असे मूर्खासारखे प्रश्न करतात. त्याच्या घरावरती आलं, त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये इश्यू झाला म्हणून रावण मेला म्हणे, तसा मेला नसता. ही चुकीची गोष्ट आहे. त्यांना रावण मारायचाच होता. त्यामध्ये अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये सीतेसकट ज्यावेळेस प्रभू रामचंद्र गेले तर त्यावेळेस अगस्त्य ऋषींनी तयार केलेलं धनुष्य त्यांनी प्रभू रामचंद्रांना दिला आणि ते म्हणाले, मी रावणाच्या शस्त्रागाराचा, प्रत्येक हत्याराचा अभ्यास केलाय आणि त्याप्रमाणे माझ्याच आश्रमात राहणाऱ्या 2 मुली ज्या स्वतः सायंटिस्ट आहेत, केमिस्ट आहेत, त्यांचं नाव जया आणि सुप्रभा, या दोघींनी बनवलेलं हे विशेष धनुष्य मी तुला देतोय रामा. पुढे रावणाबरोबरच्या युद्धामध्ये तुला ते कामी येईल. लक्षात घ्या, हे हातातलं धनुष्य प्रभू रामचंद्रांना देताना सीता सोबत होती, म्हणजे सीता पळवली म्हणून रावण मारला गेला असं घडलेलं नाही. त्या धनुष्याचं कौतुक अनेकांना लागले. तुलसीदास सुद्धा म्हणतात खूप सुंदर पद्धत, भज मन भव भगतारुणम्
लोचन, कंज म्हणजे कमळ, नवकंज लोचन कंज मुख करकंज पदकंजारुणम, ज्याचे डोळे कमळासारखे, म्हणून त्याला आपण राजीव नयन असं म्हणतो. राजीव म्हणजे गांधी नाही, राजीव म्हणजे कमळ, हे तिथेच माहिती असतात म्हणून बोल. राजीव नयन, मुख सुद्धा कमळासारखं आहे, हात सुद्धा कमळासारखे, कंज म्हणजे कमळ, त्याचे पाय सुद्धा कमळासारखे मुलायम मृदू आहेत, आणि शेवटच्या चरणात तुलसीदास बहार करतात. एवढं सगळं सुंदर रूप प्रभू रामचंद्रा कुठे आम्हाला ठेवायचंय, तर आमचं हृदय, मम हृदय कंज निवास करू, आमचं हृदय सुद्धा कमळासारखं आहे. हे कमळासारख्या श्रीरामा, तू आमच्या हृदयरूपी कमलासनावरती अधिष्ठित हो. हे होण्यासाठी कसं काय करावं लागेल, समर्थ यासाठी सांगतात, तुमच्या आयुष्यातले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर इत्यादी अनिष्ट गुण, अवगुण हे जर जायचे असतील, तर त्यासाठी त्या प्रभू रामचंद्राकडे एकदा थकीत होऊन बघा. ते दर्शन, ते ध्यान तितकंच सुंदर आहे. त्याचं जर ध्यान केलं तर आपण स्वतः प्रभू रामचंद्र होऊन जातो. ध्यान करणं, त्याच्या रूपाचं दर्शन करून सगुण ध्यान लावणं, याचा परिणाम काय होतो, ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया, असं म्हणतो ना आपण. आमचं मनही बदलतं आणि कायाही बदलते. सीतामाईचं किती प्रेम प्रभू रामचंद्रांवरती.